खेवलकरांच्या पार्टीवरून राजकारण तापलं. खडसेंचा जावाई अडकला की अडकवला? राऊतांच्या दाव्यानं राज्यात खळबळ. हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो अजूनही. रेव पार्टी त्यामध्ये खेवलकर यांना स्पष्टपणे ट्रॅप केलं गेलेलं आहे. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय. पोलिसांनी छापेमारीत अटक केलेल्या एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकवल्याचा संशय ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो अजूनही. रेव पार्टीचा संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल, 4 दिवस वॉच ठेवून एका माणसावर, म्हणजे कोणावर तर खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून. एवढा वॉच जर पहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले. बरं, एवढा वॉच जर त्या पहलगावमधल्या अतिरेक्यांवर ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती. 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं. खरं तर पुणे पोलिसांनी खराडीतील एका हॉटेलमध्ये रेव पार्टीवर छापा टाकला होता. या छाप्यात गांजा आणि कोकेन सदृश्य पदार्थ आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. शुक्रवारीही अशाच प्रकारे पार्टी झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तर शुक्रवारी मिळालेल्या टीपनुसारच कारवाईला सुरुवात झाली आणि रविवारी प्रांजल खेवलकर पोलिसांच्या सापळ्यात अडकले. मात्र ही कारवाई कशी करण्यात आली पाहूया. 25 जुलै क्राईम ब्रांचला रेव पार्टीची टीप, मात्र कारवाईत कोकेन आढळलं नाही. 26 जुलै पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणी पुन्हा ट्रॅप लावला गेला. 26 जुलै 5 पुरुष आणि 2 महिला खराडीतील हॉटेलमध्ये असल्याची टीप. खराडीतील पार्टी आधी काही जणांची कल्याणीनगरच्या पबमध्ये पार्टी. 27 जुलै मध्यरात्री 1:30 वाजता पब बंद झाल्यानंतर कोंडव्यात दुसरी पार्टी. पहाटे 3 वाजता पब बंद झाल्यानं सर्वजण खराडीतील हॉटेलमध्ये दाखल. पार्टी सुरू असताना पहाटे 5 ते 6च्या दरम्यान पोलिसांकडून छापेमारी. दारू, हुक्का, गांजा आणि कोकेन सदृश्य पदार्थ पोलिसांकडून जप्त. या रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली. मात्र ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या रक्त चाचणीत प्रांजल खेवलकरांनी ड्रग्ज नाही तर दारूचं सेवन केल्याचं अहवालातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हॅकर मनीष भंगाळेनं खेवलकर यांना अडकवल्याचा आरोप केलाय. त्यामध्ये खेवलकर यांना स्पष्टपणे ट्रॅप केलं गेलेलं आहे. तिथे त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. त्यांना तिथे बोलवलं गेलं आणि ते या पूर्ण जाळमध्ये फसले गेलेले आहेत. त्यांचा त्या रेव पार्टीमधल्या कुठल्याही व्यक्तीशी त्यांचा संबंध किंवा संपर्क यापूर्वी झालेला नव्हता. पुणे पोलिसांनी चौकशी जर केली आणि त्यांचे फोन रेकॉर्ड्स आणि सगळे मॅच करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पण त्यांना स्पष्टपणे दिसून येईल की या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरचा सहभाग होता की नव्हता. खरं तर प्रांजल खेवलकर यांनी 25 ते 28 जुलै अशा 4 दिवसांसाठी हॉटेलमध्ये रूम बुक केल्याचं समोर आलं आणि त्यामुळेच पोलिसांना मिळालेली टीप ही पार्टीत उपस्थित असलेल्या कोणी दिलीये का याची ही चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे हनी ट्रॅपच्या प्रकरणावरून एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांच्या विरोधात आरोपांची मालिका सुरू केली आणि त्याच दरम्यान खडसेंचे जावई या रेव पार्टी प्रकरणी अडकल्यानं कारवाईवरही संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे खडसेंचा जावाई अडकला की अडकवला हा प्रश्न निर्माण झालाय. अक्षय बडवे आणि सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.